एखाद्या वेळेस जिभेला अजिबात चव राहत नाही आणि नेहमी तीच तीच भाजी चपाती खावीशी वाटत नाही, त्यावेळेस ही झटपट होणारी मस्त खमंग अशी शेंगदाणा चटणी नक्की ट्राय करा. करायलासुद्धा खूप सोपी आहे आणि चवीलासुद्धा एकदम भन्नाट अशी लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर आता शेंगदाण्याची चटणी करण्यासाठी इथे बघा माझ्याकडे भुईमुंगाच्या शेंगा आहेत. त्या फोडून त्याची मी शेंगदाणे काढून घेणार आहे. तुमच्याकडे जर शेंगा नसतील तर तुम्ही डायरेक्टली शेंगदाणे घेऊ शकता. माझ्याकडे शेंगा होत्या म्हणून मी आता त्या फोडून त्याचे शेंगदाणे काढून घेणार आहे. तर अशा पद्धतीने भुईमुंगाच्या शेंगा फोडून मी 1 प्लेट भरून शेंगदाणे काढून घेतले. आता हे शेंगदाणे आपल्याला मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. ताबडतोब शेंगामधून जे शेंगदाणे आपण काढतो ना ते खूपच छान चविष्ट असे लागतात. परंतु काही हरकत नाही, तुमच्याकडे घरामध्ये जे शेंगदाणे असतील ते घ्यायचे आहेत. इथे मी 1 प्लेट भरून घेतले. तुम्ही वाटीभर शेंगदाणे घेऊ शकता. शेंगदाण्याला छान डाग पडेपर्यंत मस्त खमंग असे शेंगदाणे भाजून घेतले. शेंगदाणे गरम असतानाच एखाद्या फुलपात्राने अशा पद्धतीने रगडून घ्यायचे, म्हणजे याची साल खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी सहज निघते. बघा अशा पद्धतीने गरम गरम शेंगदाण्याची साल काढणे खूप सोपी जाते. आता शेंगदाण्याची साल काढून घेऊया. बघा अशा पद्धतीने एखाद्या झाऱ्यामध्ये किंवा चाळणीमध्ये शेंगदाणे टाकून अशा पद्धतीने चाळून घ्यायचे, म्हणजे सगळी साल खाली पडते आणि मस्त शेंगदाणे असे वर राहतात. आता हे शेंगदाणे इथे मी कुटून घेणार आहे. तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर शेंगदाणे मिक्सरवरती जाडसर असे वाटून घ्यायचे. शेंगदाणे खूप जास्त बारीक कुटायचे नाही, तर जाडसर असा कूट आपल्याला याचा करून घ्यायचा आहे, म्हणजे चटणी खाताना शेंगदाण्याचे कण जेव्हा दाताखाली येतात ना तेव्हा खूप छान लागते. तर अशा पद्धतीने जाडसर असे शेंगदाणे इथे मी कुटून घेतले आहेत. शेंगदाणे कुटून घेतल्यामुळे काय होतं बघा, याचा जो कूट आहे ना तो छान ओलसर असा तयार होतो, म्हणजे शेंगदाण्याला छान तेल सुटते. बघू शकता मस्त जाडसरसा कूट करून घेतलेला आहे. तर आता हा कूट काढून घेऊया. ही जी चटणी आहे ना ती करायलासुद्धा खूप सोपी आहे आणि चवीलासुद्धा खूपच छान लागते. तर शेंगदाण्याचा कूट इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. आता चटणी करण्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलं. त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचं. जिरे छान तडतडले की 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कापून घातले. 5 ते 6 लसूण पाकळ्या जाडसर अशा ठेचून घातल्या. 8 ते 10 कढीपत्त्याची पाने घालायची आणि त्या कांदा आपल्याला हलकासा गुलाबीचा रंगाचा परतायचा आहे. खूप जास्त लालसर नाही करायचा. फक्त कांद्याचा कच्चेपणा दूर झाला पाहिजे एवढाच हा कांदा परतून घेऊया. तर बघू शकता कांदा हलकासा गुलाबीचा रंगाचा झालेला आहे. तर आता यामध्ये छोट्या चमच्याने पाव चमचा हळद घातली आहे आणि चटणी मस्त झणझणीत अशी करणार आहोत. त्यासाठी 1 चमचा लाल तिखट घातला आहे, 1 चमचा धनेपूड. लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. हळद, लाल तिखट, धनेपूड घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेलं शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकूया. आणि आता या फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. खूप जास्त वेळ परतायचं नाही, कारण शेंगदाणे आधीच छान भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे फक्त फोडणीमध्ये शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. बघू शकता. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये थोडासा लिंबाचा रससुद्धा पिळू शकता, म्हणजे चटणीला छान चटपटीत अशी चव येते. आता सगळ्यात शेवटी बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करायचं आहे आणि बघू शकता इथे तयार आहे आपली मस्त भन्नाट अशी झटपट तयार होणारी शेंगदाण्याची चटणी. तर चटणी काढून घेऊया. ही चटणी तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकता, वरण भातासोबत तोंडी लावू शकता, कुठल्याही थालीपीठासोबत, पराठ्यासोबत खायला खूप छान लागते. टिफिनलासुद्धा देऊ शकता. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत.